शेतमालाला हमीभाव मिळावा तसेच कर्जमाफी करावी या मागणीसाठी लातूर जवळील अहमदपूर येथील शेतकरी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मागील 12 दिवसांपासून पायी मंत्रालयाच्या दिशेने निघाले होते. मात्र सोमवारी ठाण्यात पोहोचताच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. राज्यातील लातूर जवळील अहमदपूर येथील शेतकऱ्यांनी थेट पायी मंत्रालय गाठण्याचे ठरवले. त्यानुसार मागील 12 दिवसांपासून खांद्यावर नांगर घेऊन शेतकरी सहदेव होनाळे हे मंत्रालयाच्या दिशेने निघाले होते. हा विषय सर्वत्र चर्चेचा ठरला होता. महायुतीने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन न पाळल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्या रोखाव्या या मागणीसाठी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने पायी निघाले होते. ठाणे शहरात पोहोचल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. ही माहिती मिळताच राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांना शेतकऱ्याची भेट घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होनाळे यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश पाटील यांच्या फोनवर व्हिडिओ कॉल करून शेतकरी होनाळे यांची कैफियत ऐकून घेतली. तसेच हा विषय विधिमंडळात मांडण्याचे आश्वासन दिले. हो, कारण का आम्हाला धीर दिला तरच आम्ही जगू शकतो. धीर नाही दिला तर कुणाच्या विश्वासावर विरोधकाच्या जगायचं की सत्ताधारीच्या. इथं सत्ताधारी आणि विरोधक. आता लंके साहेब वाटत भेटले होते, त्यांनी पण म्हणले विषय मांडू, मी बोलतो सगळ्याची. त्यांनी सन्मान केला. शेतकरी बळीराजा म्हणून त्याच्या फक्त पाठीवर थाप द्यावं. कोणी आत्महत्या करणार नाही की तुम्हाला कर्जमुक्ती सुद्धा कोणी मारणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं खास त्या कार्यकर्त्यांना निरोप देण्यात आला आहे की त्यांना जाऊन भेटा, त्यांनी प्रकृती बघावी. काय कधी मागण्या असणार आहेत? अधिवेशनात तुम्ही चाललेले पायी मंत्रालयापर्यंत, मात्र कुठेतरी पायी न जाता इथंच थांबावं लागलं तुम्हाला ठाण्यामध्ये दुखापतीमुळे. आव्हाडांना काय सांगाल? आव्हाड साहेब, मी आव्हाड साहेबांना एवढंच सांगत की बाबा हा प्रश्न तुम्ही विधान भवनात उद्या विधान भवन बंद पडलं पाहिजे या सरकारला प्रत्येक प्रश्नावर. कारण त्यांनी अभिवचन दिलेलं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी विरोधकांनी सगळ्यांनी आवाज उठावा, हीच माझी आव्हाड साहेबांकडे. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की कर्जमाफी योग्य वेळी होईल. अजितदादांनी देखील आश्वासन दिले होते, मात्र असं आश्वासन दिलंच नाही म्हणतात. वाटतं कर्जमाफी, लातूरचं प्रकरण, दोन्ही दाम्पत्य नांगर ओढताना आणि तुम्ही स्वतः नांगर ओढून इथपर्यंत आलात. हो, सरकारला वाटतं जाग येईल? हो, जाग येणारच. नाहीतर मी आत्ता गांधीगिरीनं आंदोलन करत आलो. मी तुमच्या सगळ्या मीडियाच्या समोर सांगायला, मी आत्तापर्यंत गांधीगिरीनं आंदोलन करत आलं. इथून पुढचं आंदोलन भगतसिंगासारखं असेल. तुम्हाला इशारा काय लक्षात? आम्ही मरायला घाबरत नाही, कारण सगळा शेतकरी आयुष्यात उठलेला आहे. तो मरायला कशाला घाबरेल? तुम्हाला काही येत्या काही दिवसात दिसेल. मी उद्या भेट झाली, या विषयावर चर्चा झाली, मागण्यावर विचार झाला तर बरं, नाहीतर इथून पुढचं आंदोलन बघत. कर्जमाफी, शेतीला हमीभाव, 7/12 कोरा या गोष्टी सरकार का करू पाहत नाही? शेतकऱ्यांचं शेवटी त्यांना माहीत झालं काय सरकारला महाराष्ट्रात एखादी गोष्टीचा इश्यू करायचा, जसा की हाडोळतीच्या शेतकऱ्यांनी नांगर ओढला म्हणून त्याला मंत्रालयातून विधान भवनातून फोन केला, मामा मी तुमचं कर्ज माफ करील. अजित पवारने त्यांच्या एका पाहुण्यासोबत 40,000 रुपये पाठवून दिले. त्याच्यानंतर दुसऱ्या मंत्र्याने 40,000 दिले. असं सगळ्यांनी पैसे देऊन त्याचं कर्ज नील केलं. हो, तुमचं किती आहे मग? नाही, माझं 1.5 लाखाचं कर्ज माझा विषयच नाही. कारण का माझा विषयच नाही तो. त्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती तुम्ही नांगर ओढताना बघून केली का नाही? मग मी नांगर घेऊन आलोय ना. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती करा ना. तुम्हाला नांगराचीच अपेक्षा नाही? म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने शेतात आपल्या नांगर खांद्यावर घेऊन जो वडल्याचंच तुम्ही कर्ज मुक्ती देणार आहात. बरं, आम्ही काय मागतोय? तुम्हीच म्हणले 7/12 कोरा कोरा कोरा, वेगळं काहीच नाही. भावांतर योजना देतो म्हणलो होतो, तुम्हीच म्हणलो होतो. तुम्हीच म्हणलं नाफेडचा ह्याला ऑनलाईन करा रजिस्टर, म्हणजे सोयाबीन. आम्ही केलं. तुम्ही फक्त 7% खरेदी केली, बाकीच्या शेतकऱ्याला
त्याला फरकाची रक्कम द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही मोठा गावगाव करून रोजगार हमी योजना राबवली, सगळ्यात वाटोळ करून टाकलं शेतकऱ्याचं. अहो कर्ज काढून अक्षरशः आज व्याज भरतायत 3% 5% त्या विहिरीचे बिलं देऊन. आता उद्या ती बिलं कुणाच्या नावावर पडणार माहीत आहे? मजुराच्या नावावर. मग त्या शेतकऱ्याने त्याच्या महागा फिरायचं, तो मजूर पैसे देत नाही, मग त्यानं आत्महत्या केल्याशिवाय पर्याय. दुकानदार आज बसू देत नाहीत शेतकऱ्याला. 6-6 महिने 8-8 महिने नाही, 1-1 2-2 वर्ष झाले त्यांचे पैसे नाहीत त्या दुकानदाराचे देऊ शकले शेतकरी. सरकार म्हणतंय की हे पाहिलं तर विकासाच्या मुद्द्यावरती सरकार काम करत आहे. लाडक्या बहिणीचं सरकार आहे, त्यामुळे नक्कीच कुठे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी कुठे अनेक गोष्टी केल्या जातील. हो बरोबर आहे, सरकार विकासाच्या वाटेवर काम करतंय, मान्य बी आहे. मग विकास काय दुसऱ्याच्या जीवावर असतो का? दुसऱ्याच्या बळी देऊन तुम्ही विकास दाखवताय, तुम्ही मोठमोठ्याने आकडे दाखवताय, पण त्याच्या मागे तुम्ही पैसा दिलाय का तिथं? आज घडीला सगळ्या खणखणाट सगळ्याला समोर दिसायला. केंद्र शासन राज्य शासनाचे 1468 रुपये काही कोटी रुपये द्यायला तयार नाही. त्याचं कारण माहीत आहे? कारण का राज्य शासनानं म्हणजे हे सरकार आलं की यांनी सगळे 60-40चा रेशो महाराष्ट्रातला बिघडून टाकलाय. त्याच्यामुळे केंद्र शासन म्हणाले तुम्ही 60-40चा रेशो बिघडलेला आहे, आम्ही निधी देणार नाही. आता त्यांच्या भांडणामध्ये आम्ही शेतकरी मेलो ना सगळे. डॉक्टरनी काय सल्ला दिला तुम्हाला? तुमच्यासोबत सहकार्य आहे, त्यांना देखील किती दिवस सांगितले थांबवायला येते? डॉक्टरने सल्ला दिलाय की बाबा तुम्ही आराम करा, तुमच्या पायाची जखम भरल्याशिवाय तुम्ही इथून जाऊ नका, कारण तुमची शुगर कंट्रोलमध्ये येत नाही आहे, तीच कंट्रोलमध्ये आल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. त्याच्यानंतर आज सकाळपासून पुन्हा चक्कर यायला लागलेत मला, पाठीत दुखतंय, पेन दुखतंय. ह्या गोष्टी आहेत. आणि उद्या मी कसल्याही हालतीत डॉक्टरने जरी सुट्टी नाही दिली तरी मी मंत्रालयाकडे उद्या निघणार आहे, याच्यात दुमत नाही. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राज्यातील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण योजनेतील इमारती, त्याचप्रमाणे सरकारी मालकीच्या जागेवरील इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वयं पुनर्विकासाचे दार खुले करण्याची शिफारस लवकरच राज्य सरकारकडे केली जाणार आहे. यामुळे या प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि रहिवाशांचा थेट सहभाग यांना प्राधान्य मिळणार आहे, असे प्रतिपादन भाजप गटनेते तथा स्वयं पुनर्विकास समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. तसेच स्वयं पुनर्विकासाचे धोरण येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025च्या निमित्ताने सहकारातून समृद्धी ही संकल्पना राबवण्यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने वर्षभर विविध ज्ञान प्रबोधनाचे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये अंतर्गत पुनर्विकासाची हमी देणाऱ्या स्वयं पुनर्विकास संबंधित इत्यंभूत माहिती देणारी कार्यशाळा नुकतीच पार पडली.
यावेळी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी इमारती आणि गृहसंकुलांच्या पुनर्विकासासंदर्भातील विविध मुद्द्यांची सविस्तर माहिती सांगून स्वयं पुनर्विकास करण्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबत मार्गदर्शन केले. तर गृहनिर्माण संस्थांच्या हितासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आवश्यक असल्याचे आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. तर उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांनी डीम कन्व्हेयन्स करणे कसे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन करून सोसायट्यांना उपनिबंधक कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, नवी मुंबई फेडरेशनचे अध्यक्ष सतीश निकम, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, वास्तुविशारद सचिन साळवी, मकरंद तोरसकर, अभियंता रविशंकर शिंदे, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे योगेश पाटील तसेच नागरिक आणि सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 10 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 14 रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झाले. मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची असे यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेचे सूत्र आहे. स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसेच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी ठाणे महानगरपालिकेतील पहिल्या मजल्यावरील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त मनीष जोशी, मिनल पालांडे, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी, ठाणेकर, ज्येष्ठ नागरिक, शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन घेण्यात आली नव्हती. त्यानंतर 6 वर्षांनंतर ही मॅरेथॉन होत असल्याने ठाणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे आर्मीमधील नामवंत खेळाडू सहभागी होत असतात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी तसेच स्पर्धेत प्रवेश अर्ज, चेस्ट नंबर आदी अनुषंगिक कामांची पूर्तता मॅरेथॉनचे कार्यालयात करण्यात येणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. यावेळी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉनच्या बोधचिन्हाचे अनावरण आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. या कक्षाच्या उद्घाटन या हेतूने करण्यात आलं आहे की 10 ऑगस्टला आपल्याकडे जे वर्षा मॅरेथॉन याचे आयोजन होत आहे त्या प्रक्रियेला फॅसिलिटेट करण्यासाठी, जेणेकरून नागरिकांना किंवा यामध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना एका छताखाली इथे रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळी गोष्टीची माहिती मिळेल. साधारणतः 6 वर्ष नंतर आपण हा आयोजन करत आहोत आणि आमची अपेक्षा अशी आहे की यामध्ये जवळपास 30,000 नागरिक यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. जे प्रथम पारितोषिक आहे तो 1 लाख रुपयाचा आहे. साधारणतः 10.5 लाख रुपयापेक्षा जास्तीचे आपण यामध्ये विविध पारितोषिक यामध्ये ठेवलं आहे. विविध गट आहे यामध्ये पुरुषांचा अर्ध मॅरेथॉन, महिलांसाठी अर्ध मॅरेथॉन, त्याच्यानंतर 12 वर्ष खालील वयोगटाचे आपले स्टुडंट्स आहेत, त्याचे व्यतिरिक्त सिनियर सिटीजन आहेत. यावेळी आपण अधिकाऱ्यांचा गट केला. तसेच आपले जे आजी माजी सन्मानित पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक गट केला आहे. हेतू याचा एकच आहे की ठाणे इथे साधारणतः आपला जे आरोग्यविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे, क्रीडाविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे आणि एक आपली प्रथा परंपरा जे अनेक वर्षापासून चालू होते 2019 पर्यंत, नंतर कोविड आला, विविध बदल झाले आणि त्याच्यामुळे त्यामध्ये खंड पडला, त्याला पुन्हा सुरू करणे हा याच्या मागचा हेतू होता.